श्री स्वामी समर्थ. मग चला तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नवीन वर्षानिमित्त आज आपण व्हिडिओ सुरू करणार आहोत. आज 31 डिसेंबर आहे. आज एकादशी आहे. आज आपण सगळ्यांनी श्री सेवा करावी, उपासना करावी, नामस्मरण करावे. 2025 मध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करावी ही स्वामीचरणी प्रार्थना. ह्या 2025ने आपल्याला खूप काही शिकवून गेलं की पुढे तर कोणावरती संकट आलं तर कोणावरती खूप मोठे संकटातून बाहेर आले असे काही 2025 मध्ये घडलेले आहे. कुणाचे स्वप्ने पूर्ण झालेले तर कुणाचं घर पूर्ण झालेले आहे, कुणाच्या अपेक्षा कुणाच्या कुणाच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत 2025 मध्ये. 2026 मध्ये पहिल्याच दिवशी महाराजांकडे तुम्ही संकल्प करा की जे काही माझी इच्छा पूर्ण आहे ते तुम्ही पूर्ण करा आणि माझ्याकडून घडवून घ्या ही स्वामीचरणी प्रार्थना करा. महाराजांकडे संकल्प करणे म्हणजे महाराजांना विनंती करा की 2026 मध्ये जे काही माझं वाईट होतं ते माझं होतं आणि जे काही चांगले होतं ते तुमचं होतं असा संकल्प करा. 2025 मध्ये जे काही माझ्याकडून श्री सेवादास भक्ती आणि नामस्मरण करून घेतले आहे ते 2026 मध्ये तुम्ही माझ्याकडून करून घ्या हीच माझी इच्छा आहे. कोणाकडून काय घडवून घ्यायचं हे महाराजांना सगळं समजतं आणि आपण जे काय करतो तेही महत्त्वाचं असतं. संसारी अडचणीत आपण श्री सेवा करण्याची इच्छा असून सुद्धा आपण ते करू शकत नाही. लहान बाळांमुळे आणि काही इतर कामांमुळे आपल्या हातून श्री सेवा घडत नाही आणि संकट आहे, दुःख आहे, काही कारणांमुळे आपल्याला श्री सेवा करता येत नाही. मानसिक त्रास असल्यावरतीही आपल्याला श्री सेवा करू वाटत नाही. नक्कीच महाराजांना विनंती करायची की ह्या 2026 मध्ये माझ्या हातून दररोज एक पान श्री स्वामी समर्थ लिखित नामस्मरण घडवून घ्यावी. नाही झालं तर माझ्या हातून एक दररोज माळ जपत जाईन, श्री स्वामी समर्थ माळ जपत जाईन. काहीही झालं तर महाराज तुमची ओढ आणि संकटात दुःखात काहीही झालं तर तुमचं नामस्मरण करण्याची क्षमता तुम्ही द्यावी. 2026 मध्ये जे काही माझ्या हातून घडवून घेणार आहात स्वामी हे तुमच्या इच्छेने असेल. जर काही माझ्या हातून घडलं नाही तर मी जर गुरुवारी तुमच्या मठात येऊन स्वामी दर्शन घेईन. जास्तीत जास्त माझ्याकडून श्री सेवा कशी घडवून घेईल याची मी दक्षता घेईन. जास्तीत जास्त माझ्या हातून श्री सेवा कशी घडवून घ्यायची याची मी काळजी घेईन असं तुम्ही त्यांना शब्द द्या स्वामींना. स्वामी मला काही नाही जमलं यातलं तर मी गुरुचर्यातला 14 अध्याय पठण करेन. 11 माळाही नाही झाल्या तर मी 1 माळही नक्की करेन अशी मी स्वामीचरणी प्रार्थना व्यक्त करीन. माझ्या मुलांना, माझ्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना, आई वडिलांना हे चांगले दिवस दाखवल्याबद्दल श्री स्वामी समर्थ धन्यवाद अशी विनंती करीन. श्रद्धा आणि मेहनत संगम तुम्हाला यश देईल. निशंक होई, निर्भयी होई, प्रचंड स्वामीबळ पाठीशी असे स्वामी म्हणतात. अडचणी आयुष्यात नसल्या तर त्या आपल्या मनात असतात. त्यांना सपर विचारांसाठी जिंकता येते. जर फळांची अपेक्षा न करता आपले कर्म चांगले राहिले स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहतात. नवे पर्व नवीन आशा, जुने सरले नवे उगवले, तुमच्या पाठीशी आहे अशक्यही शक्य करतील स्वामी. नवीन वर्षात स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्यासोबत असतो. नवीन वर्षासाठी स्वामी समर्थ विचार हे आत्मविश्वास, श्रद्धा आणि सकारात्मकता यावर आधारित आहे. ज्यात काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अडचणीत मनात असताना विचारांनी त्यावर मात करा आणि कर्म करत राहा. फळांची अपेक्षा न करता असे संदेश स्वामी समर्थ देतात. आत्मविश्वास ठेवा. जीवनातील कितीही संकटे आली तरी आत्मविश्वास सोडू नका. मनाच्या शक्तीने कोणतीही अडचण पार करू शकतो.
श्रद्धा आणि मेहनतीचे संगम तुम्हाला या संदेश देईल. अशा प्रकारे नवीन वर्षाचे संकल्प करून श्री स्वामीचरणी अर्पण करत जावे. श्री स्वामी